प्रोजेक्टर पाणी आहे बघा. Hello? Hello? Yes, ma'am. Yes, ma'am. Good morning to all of you. Shall we start? Yes, ma'am. Yes, ma'am. Have you written this point? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Also, we have completed the definition of alloy. Am I correct? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Whether my voice is audible or it is not clear? Audible, ma'am. Audible है ना? ठीक है. Next point, purpose of making alloy. See here. इथपर्यंत आपण आलेलो होतो. बरोबर आहे ना? Yes, ma'am. हा. मॉडिफाय मेकॅनिकल प्रॉपर्टी. मेकॅनिकल प्रॉपर्टी मध्ये टेन्साइल स्ट्रेंथ, टफनेस, डक्टिलिटी अँड मॅलिबिलिटी आणि हार्डनेस ह्या मेकॅनिकल प्रॉपर्टी 4. अलॉय बनवल्यानंतर टेन्साइल स्ट्रेंथ वाढते, टफनेस पण वाढते आणि हार्डनेस पण वाढते. आता मॅलिबिलिटी आणि डक्टिलिटीशी रिलेटेड बघूयात. गोल्ड आहे ना, गोल्ड, सिल्वर हे खूप मॅलेबल अँड डक्टाईल असतं. हॅलो, स्क्रीन चेंज झाली ना? Yes, ma'am. ओके. स्टील हे मॅलेबल आणि डक्टाईल असतं, म्हणजे त्याच्याकडे त्याची खूप खूप बारीक तार बनवता येते. त्याचा ठोकून कितीही पातळ पत्रा बनवता येतो. तार किंवा पत्रा बनवता येणं त्याला मॅलिबिलिटी आणि डक्टिलिटी असं म्हणायचं. अलॉय बनवून मॅलिबिलिटी किंवा डक्टिलिटी ही अलॉय बनवल्यानंतर कमी पण करता येते. उदाहरणार्थ गोल्ड हे खूप 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 मॅलेबल आणि डक्टाईल आहे. त्याच्यामध्ये थोडं कॉपर टाकलं की मॅलिबिलिटी आणि डक्टिलिटी कमी होते, म्हणजे त्याच्या वस्तू आपल्याला बनवता येतात. जर कॉपर टाकलं नसतं तर आपल्याला गोल्डच्या कुठल्याही वस्तू बनवता आल्या नसत्या. मीन्स मॅलिबिलिटी आणि डक्टिलिटी खूप जास्त होती, ती कमी केली गोल्डची. आणखी दुसरं एक्झाम्पल की त्याच्यामध्ये मॅलिबिलिटी आणि डक्टिलिटी खूप कमी होती, अलॉय टाकला किंवा अलॉय बनवला की मॅलिबिलिटी आणि डक्टिलिटी वाढली. म्हणजे अलॉय बनवून मॅलिबिलिटी आणि डक्टिलिटी ही कमी पण करता येते आणि वाढवता पण येते. मॅलिबिलिटी आणि डक्टिलिटी कमी पण करता येते आणि वाढवता येतं पण येते. म्हणून इथे लिहिले कॅन बी कंट्रोल ॲज पर रिक्वायरमेंट. कॅन बी कंट्रोल ॲज पर रिक्वायरमेंट. वाढवता पण येते आणि कमी पण करता येते. मात्र स्ट्रेंथ वाढत असते, टफनेस वाढत असतो. अलॉय बनवला की स्ट्रेंथ वाढते, अलॉय बनवला की टफनेस वाढतो, अलॉय बनवला की हार्डनेस वाढतो. डक्टिलिटी आणि मॅलिबिलिटी कंट्रोल करता येते, वाढवता येते, कमी करता येते. टू इम्प्रूव्ह करोजन रेजिस्टन्स. करोजन रेजिस्टन्स वाढवता येतं. आयर्नचं करोजन होतं
पण आयर्न पासून बनवलेला स्टीलचा जो अलॉय असतो त्याचं करोजन होत नाही. अलॉय म्हणजे काय जर कोणाला समजलं नसेल तर अलॉय म्हणजे 2 किंवा 2पेक्षा अधिक पिरियडिक टेबल मधल्या मूलद्रव्यांचं मिक्सचर, पण अट अशी असते की त्याच्यातला एक तरी मेटल असावा लागतो, एक तरी मेटल असावा लागतो. टू रिड्यूस दी मेल्टिंग पॉइंट, हे बघा बिस्मथ हा एक मेटल आहे. एकटा बिस्मथ असेल तर त्याचा मेल्टिंग पॉइंट हा 271 डिग्री सेल्सिअस असतो. पण बिस्मथ मध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये जर लीड, टीन आणि कॅडमियम टाकले तर हा बिस्मथ, लीड, टीन, कॅडमियम ह्या चौघांचा एक अलॉय बनेल. आता मात्र ह्या बिस्मथचा मेल्टिंग पॉइंट किती बनेल? 71 डिग्री सेल्सिअस बनेल. एवढा का कमी झाला? हे थोडं थोडं प्रमाणामध्ये टाकलं म्हणून कमी झाला. मीन्स हा अलॉय का बनवला गेला? मेल्टिंग पॉइंट रिड्यूस करण्यासाठी अलॉय बनवला गेला. टू रिड्यूस दी मेल्टिंग पॉइंट, अलॉय इज मेड टू रिड्यूस दी मेल्टिंग पॉइंट. ओके, टू रिड्यूस दी मेल्टिंग पॉइंट. वूड मेटल म्हणजे फ्यूजची तार. वूड मेटल मध्ये जो बिस्मथ वापरला जातो, जर प्युअर एकटाच बिस्मथ वापरला तर किती मेल्टिंग पॉइंट आहे त्याचा? 200 200. हॅलो, एकट्या बिस्मथचा मेल्टिंग पॉइंट किती? 271. हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, ma'am. हा, बिस्मथ हा एक मेटल आहे, त्याचा मेल्टिंग पॉइंट किती असतो? 271 डिग्री असतो. आणि हे सबस्टन्स टाकून जर बिस्मथचा अलॉय बनवला, अलॉय बनवणं म्हणजे 4 लोक एकत्र मिक्स करणं, ही जर मिक्स केली तर बिस्मथचा मेल्टिंग पॉइंट किती होतो? सॉरी, त्या अलॉयचा मेल्टिंग पॉइंट किती होतो? 71 डिग्री सेल्सिअस होतो. हॅलो हॅलो, येस मॅम. Yes, ma'am. एकटा बिस्मथ वापरला तर त्याचा मेल्टिंग पॉइंट किती असतो? 271. 271. आणि बिस्मथ मध्ये अगदी पॉइंट मिलीग्रॅम मध्ये ही 3 जण टाकली की, आणि हा 99% वापरला, हा 0.2%, 0.2, 0.5 एवढ्या छोट्या प्रमाणामध्ये जरी वापरला तरी ह्याचा मेल्टिंग पॉइंट हा या बिस्मथचा म्हणजे ह्या अलॉयचा मेल्टिंग पॉइंट 71 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातो. म्हणजे अलॉय का बनवला गेला इथं? Why alloy is prepared? मेल्टिंग पॉइंट. Melting point. टू रिड्यूस दी मेल्टिंग पॉइंट. हे बघा, सर्वांनी इंटरेस्टने लक्ष द्या, पेपर लिहायचे आहेत तुम्हाला. आर यू अंडरस्टँड? येस मॅम. ओके, नेक्स्ट, टू अल्टर दी इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. सगळे मेटल इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर असतात, पण जर आता समजा हा निकेल आहे, निकेल हा गुड कंडक्टर असतो, पण निकेल मध्ये दुसरे सबस्टन्स ऍड करून जर निक्रोम नावाचा अलॉय बनवला, म्हणजे निकेल मध्ये क्रोमियम फक्त ऍड केलं थोड्या प्रमाणामध्ये, तर ह्या निक्रोम हा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स असतो, म्हणजे ह्या निक्रोम मधून इलेक्ट्रिसिटी वाहू शकत नाही. लक्षात आलं करे? हॅलो येस मॅम. हॅलो, Yes, ma'am. हा, Yes, ma'am. म्हणजे प्रॉपर्टी पूर्णपणे चेंज होतात. ओके, टू मॉडिफाय दी मॅग्नेटिक प्रॉपर्टी. एखाद्याकडे मॅग्नेटिक प्रॉपर्टी नसेल तर त्याला अलॉय बनवला की त्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी येते, किंवा एखाद्याकडे असेल मॅग्नेटिक प्रॉपर्टी तर अलॉय बनवल्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी त्याची जाते. ओके, टू अल्टर दी केमिकल कॅरेक्टर. सोडियम हा खूप रिॲक्टिव्ह आहे, पण जर त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये Hg टाकला तर तो त्याची रिॲक्टिव्हिटी ही पूर्णता कमी होते. त्याची रिॲक्टिव्हिटी ही पूर्णता कमी होते. सोडियम इज अ रिॲक्टिव्ह फाईल NaHg, म्हणजे ह्या सोडियम मध्ये Hg टाकला तर तो लेस रिॲक्टिव्ह असतो.
मेकॅनिकल प्रॉपर्टी मध्ये 4 प्रॉपर्टी आहेत. टेन्साइल स्ट्रेंथ, टफनेस, डक्टिलिटी, मॅलिबिलिटी, हार्डनेस. नंतर करोजन रेजिस्टन्स, टू रिड्यूस द मेल्टिंग पॉइंट, टू अल्टर द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी, टू मॉडिफाय द मॅग्नेटिक प्रॉपर्टी, टू अल्टर द केमिकल कॅरेक्टर्स. व्हॉट इज पर्पज ऑफ मेकिंग अलॉय? टेल मी. आता स्टडी केलेलं. आय वॉन्ट ओनली To reduce the melting point. व्हेरी गुड. टू रिड्यूस द मेल्टिंग पॉइंट. नाईस. To alter electrical property. टू अल्टर द इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. नाईस. Toughness. To alter chemical property. टू अल्टर द केमिकल प्रॉपर्टी. स्टीलचं एक्झाम्पल सांगितलेलं. To improve resistance. करोजन रेजिस्टन्स. पुढे आता मेकॅनिकल प्रॉपर्टी कडे जावा. खालच्या सर्व सांगितलं तर मेकॅनिकल प्रॉपर्टीशी रिलेटेड सांगा. 4 मध्ये, वरच्या 4 मध्ये सांगा. Strength. Tensile टेन्साइल स्ट्रेंथ. Tensile strength. दोनच मुलं आहेत Ductility करे and क्लासमध्ये. mobility. 53 इथे मला दिसत आहे. त्याच्यापैकी 2च आहेत का प्रेझेंट? पेपर नाहीये. property chemical. To modify the magnetic properties. टू मॉडिफाय मॅग्नेटिक प्रॉपर्टी. वरच्या मेकॅनिकल प्रॉपर्टी मधल्या सांगा. Strength. Ductility. स्ट्रेंथ, Tensile, मॅलिबिलिटी, डक्टिलिटी, ductility and mobility. टफनेस Hardness. and hardness. Very good. Nice. Are you getting? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Next point. लिहून घ्या. हेडिंग टाका. पर्पज ऑफ मेकिंग अलॉय. पर्पज ऑफ मेकिंग अलॉय मी सांगते, तुम्ही लिहा. छोटं छोटं करून देऊयात हे. पर्पज ऑफ मेकिंग अलॉय नंबर 1 ला टू मॉडिफाय मेकॅनिकल प्रॉपर्टीज. मॉडिफाय मेकॅनिकल प्रॉपर्टीज. टू मॉडिफाय मेकॅनिकल प्रॉपर्टीज. ओके. त्याच्यामध्ये ए म्हणा टेन्साइल स्ट्रेंथ. डॅश metal having low tensile strength. Metal having low tensile strength. Metal having low tensile strength. But if we make the alloy, tensile strength increases. Next line लिया. Al aluminum, Al having low tensile strength. Al having low tensile strength. File duralumin, Duralumin, duralumin in bracket alloy. Duralumin in bracket alloy having high tensile strength. Then toughness, TOUGHNESS, toughness. Dash copper into bracket metal शब्द लिहा. मेटल ब्रॅकेट मध्ये मेटल शब्द टाका. कॉपर इज अ सॉफ्ट. फाइल brass, copper is
सॉफ्ट अँड ओके कॉपर इज सॉफ्ट बरोबर आहे. कॉपर इज सॉफ्ट. फाईल brass 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 into bracket alloy is tough tough tough. हे तिसरं आहे असंच लिहा. डक्टिलिटी अँड मॅलिबिलिटी कॅन बी कंट्रोल ॲज पर रिक्वायरमेंट. लिहिलं? हॅलो, इज इट ओव्हर? Yes, ma'am. हा, पुढे हार्डनेस. हार्डनेस generally increases. Iron into bracket metal bracket complete having less hardness file steel steel into bracket alloy is hard. ओके. झालं राजांनो? Yes. हा, Yes. आता हा नंबर 1 चा मेकॅनिकल प्रॉपर्टीचा पॉइंट कंप्लीट झालेला आहे. इथल्या टू इम्प्रूव्ह करोजन रेजिस्टन्स. नेक्स्ट लाईन त्याच्यामधला लिहूयात. आयर्न इन ब्रॅकेट मेटल. आयर्न इनटू ब्रॅकेट मेटल corrodes easily file steel into bracket alloy is corrosion resistant. Or number 3, to reduce melting point. Bismuth bismuth into bracket metal. Bismuth having melting point 271 degrees Celsius. 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 Bracket complete. But wood metal into bracket
alloy of bismuth, wood metal into bracket alloy of bismuth, having melting point 71 degrees Celsius. फास्ट होते का रे? का लिहू शकताय? हॅलो, Yes, ma'am. फास्ट होते का लिहू शकताय? मी सांगते त्या स्पीडने. लिहू शकतोय. हा. नंबर 4, टू अल्टर इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. To alter electrical properties. To alter electrical properties. To alter electrical properties. To alter electrical properties. Metal are good conductor of electricity. Metal are good conductor of electricity. नेक्स्ट लाईन लिहा. निकेल Ni, nickel is good conductor while nichrome 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 into bracket alloy of nickel nichrome into bracket alloy of nickel is electrical resistance over. Yes. हाँ. Number 5, to modify magnetic property. To modify magnetic property आहे असंच लिहा. आणि टू अल्टर केमिकल प्रॉपर्टी आहे असेच लिहा. हे दोन्ही पॉइंट आहे असेच लिहा. इज इट ओव्हर? Yes. हॅलो. Yes, ma'am. पेज तुम्हाला एक्झाम मध्ये 2 मार्क देऊन जाणार आहे. ओनली दिस पेज. एवढ्या पेजवरचे 100% 2 मार्काची एमसीक्यू जिथे विचारले जाणार आहेत. किती शब्द आहेत? फक्त 6 शब्द आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. 6 शब्दामध्ये तुम्हाला 2 मार्क मिळणार आहेत. एक्झाम्पल वगैरे तुम्हाला कोणी विचारणार नाही, फक्त माहिती असावं म्हणून मी दिलेले एवढे 6 शब्द. मेकॅनिकल प्रॉपर्टी, करोजन रेजिस्टन्स, मेल्टिंग पॉइंट, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी, मॅग्नेटिक प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. एवढे 6 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. ओके. देन हा सिलेबस मधला एवढा पार्ट कंप्लीट झालेला आहे. इज इट? Then next point is write a heading ceramics. ओके, लिहिलं का? नवीन हेडिंग ला सिरॅमिक्स, CERAMICS, सिरॅमिक्स लिहिलं का रे? Yes, ma'am.
याचं काय काय स्टडी करायचंय रे? डेफिनेशन, क्लासिफिकेशन आणि प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज. जागे व्हा जरा, परीक्षा खूप जवळ आलेली आहे. डेफिनेशन, क्लासिफिकेशन आणि प्रॉपर्टी स्टडी करायचे. लेट अस डिस्कस वन बाय वन. हा, इनऑर्गॅनिक म्हणजे काय? कार्बन पिरियडिक टेबल मधले कार्बन सोडून बाकी जेवढे बॉक्स आहेत आणि त्या बॉक्स मध्ये किती लोक आहेत ती सगळीच. कॅन एनीवन गिव्ह मी एक्झाम्पल? पिरियडिक टेबल मधली कार्बन सोडूनची सगळी लोक. कार्बनला फक्त एकट्याला सोडून द्यायचं. सांगा. हा, हॅलो सिलिकॉन. हॅलो, हा, रोल नंबर 68 अभिषेक यादव. रोल नंबर 67, रोल नंबर 67, रोल नंबर 66. माझा आवाज तर येतोय ना रे? Yes, ma'am. रोल नंबर 66. आवाज माझा येते काय केला रे? हॅलो, रोल Yes, नंबर ma'am. 65, Yes, ma'am. 63. ओके. पिरियडिक टेबल मधल्या एलिमेंटची नावं सांगता का कार्बन सोडून बाकीचे? मला फक्त एक नाव हवं आहे. डू यू नो पिरियडिक टेबल? calcium, सांगा बरं बघू. Hydrogen. Copper. हा, Calcium. magnesium, कॅल्शियम, मॅग्नेशियम, नायट्रोजन, सल्फर, हायड्रोजन, बेरिलियम, बोरॉन. कितीतरी आहेत ना रे? स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर. कितीतरी नाव आहेत की 117 लोक आहेत की आपल्याला सांगायला. मी फक्त एकाला काढून घेतलंय. त्या सगळ्यांचा स्टडी करणं म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा स्टडी करणं. ते त्याचा स्टडी करणं म्हणजे इनऑर्गॅनिकचा स्टडी करणं असतं. ओके, हे इनऑर्गॅनिक म्हणजे काय कळालं तुम्हाला? कार्बन सोडून बाकी कोणी पण, त्याला इनऑर्गॅनिक असं म्हणायचं. नेक्स्ट, नॉन मेटॅलिक. ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो ते सगळे नॉन मेटल असतात. कॅन एनीवन गिव्ह मी एक्झाम्पल? Chlorine. क्लोरीन. क्लोरीन, ब्रोमीन, ब्रोमीन, आयोडीन वगैरे वगैरे वगैरे. इनऑर्गॅनिक नॉन मेटॅलिक मटेरियल दॅट आर प्रोसेस्ड. त्याच्यावरती दुसरं एलिमेंट टाकून प्रोसेस केली जाते. त्या नॉन मेटलवरती प्रोसेस केली जाते आणि ते हाय टेम्परेचरला वापरलं जातं. त्याला सिरॅमिक्स असं म्हटलं जातं. तुम्हाला एक्झाम्पल सांगते. आपल्या घरामध्ये असणारी कप, बशी, डिश, बेसिन, नंतर टाईल्स म्हणजे फरशी, हे सर्व मटेरियल आपल्या घरामध्ये असणारा रेडिओ, टीव्ही, याचे जे पार्ट बनवलेले असतात ते सर्व सिरॅमिक मटेरियल असतात. ऑल आर दी सिरॅमिक मटेरियल. आर यू गेटिंग? सिरॅमिक आर इनऑर्गॅनिक नॉन मेटॅलिक मटेरियल दॅट आर प्रोसेस्ड. या नॉन मेटॅलिक मटेरियल वरती प्रोसेस केली जाते आणि हाय टेम्परेचरला यूज केलं जातं. त्याला सिरॅमिक मटेरियल असं म्हणायचं. आर यू गेटिंग? देन राईट डाऊन, राईट इट. मॅम, हा,
वेटिंग लिस्ट मध्ये गर्ल्स मॅम. हॅलो, हा वेटिंग लिस्ट मध्ये गर्ल्स आहेत तर त्यांना हे बघा, एवढं वेटिंगच्या मेंबरला ऍड करत बसायचं म्हटलं ना की काय होतंय, काहीतरी दुसरीकडं प्रॉब्लेम निर्माण होतो आणि मीटिंग काहीतरी कट होऊन बसलेल्या. रेग्युलरला नाही का ऍड करता येत त्यांना. मॅम त्यांचा आता नेटवर्क प्रॉब्लेम असल्यावर ते तरी काय करू शकतो. अहो, आता नेटवर्क प्रॉब्लेम एवढं काही राहिलेलं नाही, सगळीकडे रेंज येते. सारखं ऍडच करत बसायचं म्हटलं तर सगळं डिस्टर्ब होतंय ना रे. हा, इज इट ओव्हर? Yes, ma'am. Yes, ma'am. झालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. आपण पेपरमध्ये म्हणणार आहे का रे माझा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, मी काय आज पेपरच देत नाही. ओके, प्रॉपर्टीज ऑफ सिरॅमिक्स. प्रॉपर्टीज ऑफ सिरॅमिक्स. फर्स्ट प्रॉपर्टी फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. सेकंड प्रॉपर्टी मेकॅनिकल प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी. फोर्थ प्रॉपर्टी मॅग्नेटिक प्रॉपर्टी. केमिकल, फिजिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक या प्रॉपर्टी पकडून एक्सप्लेन करायचंय. केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी. सिरॅमिक्स जे आहे त्याच्यामध्ये ऑक्साइड्स असतात आणि कार्बाइड्स असतात. कार्बन म्हणत नाही, कार्बाइड्स असतात. ह्या ऑक्साइडमुळे आणि कार्बाइडमुळे तो केमिकली रेजिस्टंट असतो सिरॅमिक. तुम्ही डिशमध्ये किंवा तुमच्या कपामध्ये किंवा बशीमध्ये एखादं केमिकल जरी ओतलं तरी त्या कपाशी किंवा बशीच्या मटेरियलशी रिॲक्ट होत नाही. म्हणून इथं दिलेलं आहे की सिरॅमिक मटेरियलमध्ये ऑक्साइड आणि कार्बाइड असतात, त्यामुळे ते केमिकली रेजिस्टंट असतं. आर यू गेटिंग? दिस इज द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी. आर यू गेटिंग? ओके. मेकॅनिकल प्रॉपर्टी. सिरॅमिक्स आर ब्रिटल. वरून जर पडलं तर फुटतंय, म्हणून त्याला ब्रिटल म्हटलं जाते. सिरॅमिक्स आर ब्रिटल सॉलिड विच आर व्हेरी रेजिस्टंट टू कॉम्प्रेशन. तुम्ही प्रेस केलं हातानं तर ते प्रेस होतं का रे? बॉल जसा प्रेस होतो तसं ते प्रेस होतं का? नाही, कॉम्प्रेस होत नाही. इट इज अ रेजिस्टंट टू कॉम्प्रेशन. दीज आर दी मेकॅनिकल प्रॉपर्टी. देन इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. जर सिरॅमिक मध्ये ऑक्साइड्स असतील, ज्या सिरॅमिक्स मध्ये ऑक्साइड आहेत, इट इज अ बॅड कंडक्टर. जर ऑक्साइड नसतील तर ते सेमी कंडक्टर आहेत. ऑक्साइड सिरॅमिक्स आर जनरली बॅड कंडक्टर, while non-oxide ceramics are semiconductor. Okay. Magnetic property. If ceramic material contain transition metal, जर सिरॅमिक मध्ये थोडेफार प्रमाणामध्ये ट्रान्झिशन मेटल ऍड केले तर इट फाउंड मॅग्नेटिक प्रॉपर्टी. तर त्या सिरॅमिक मटेरियलला मॅग्नेटिक प्रॉपर्टी येतात. while other if transition metal is absent, then that ceramic material not shows the magnetic property. Not shows the magnetic property. If metal is present, it show magnetic property. If metal is absent, it not shows magnetic property. Once again, chemical and physical property. Oxide and carbide are present in the ceramic material, so it is chemically resistant. Mechanical property. Ceramics are brittle solid and resistant to the compression. Electrical property, it is oxide ceramics are bad conductor, while non-oxide ceramics are a semiconductor. Magnetic property, if transition metal is present, then ceramics show the magnetic property. If transition metal is absent, ceramic material does show the magnetic property. Are you getting? Yes, sir. Tell me which magnetic tell me which property is present in ceramic material. Only heading. Chemical and physical. Chemical and physical property. Then next one Mechanical properties. Mechanical property, is electrical property, magnetic. Electrical, magnetical. व्हेरी गुड. राईट डाऊन. मी सांगते कारण मी शॉर्ट मध्ये सांगितलेलं हे, खालच्या वाक्यांची काही गरज नाही. प्रॉपर्टीज ऑफ सिरॅमिक हेडिंग लिहा. का लिहिले? लिहिले. हा. केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी. केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी.
लिहिलं केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी. नंबर 1 केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी. Component present in ceramics. Component present in ceramics are oxide and carbide. Oxide and carbide gives high chemical stability. Gives high chemical stability to the ceramics. High chemical stability to the ceramics. Gives high chemical stability to the ceramics. ओके झालं. हॅलो. Yes, ma'am. नेक्स्ट मेकॅनिकल प्रॉपर्टी. Mechanical property. Mechanical property. Ceramics are brittle solid. Ceramics are brittle solid. Ceramics are brittle solid, which are very resistant to the compression. 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 Is it? झालं का? हा. Yes. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज हे आहे असल्या ऑक्साइड सिरॅमिक्स आर जनरली बॅड कंडक्टर अँड नॉन ऑक्साइड सिरॅमिक्स आर सेमी कंडक्टर. ऑक्साइड सिरॅमिक्स आर जनरली बॅड कंडक्टर, नॉन ऑक्साइड सिरॅमिक्स आर सेमी कंडक्टर. Is it? मीटिंग जरी कट झाली तरी लगेच जॉईन व्हायचा. ऑक्साइड सिरॅमिक्स आर जनरली बॅड कंडक्टर, नॉन ऑक्साइड सिरॅमिक्स आर सेमी कंडक्टर. देन मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. नेक्स्ट लाईन. मॅग्नेटिक प्रॉपर्टी हेडिंग गेल्यानंतर त्याच्या खालील्या ceramic containing transition metal ion shows magnetic property. Shows magnetic property. ओव्हर. इज इट ओव्हर? Yes, ma'am. हा बस झालं तेवढंच सेंटेन्स. नेक्स्ट काय पॉइंट होता रे? नेक्स्ट न्यू हेडिंग द्या. क्लासिफिकेशन ऑफ सिरॅमिक्स. क्लासिफिकेशन ऑफ सिरॅमिक्स. मीटिंग जरी लेफ्ट झाली तरी जॉईन व्हायचं, कारण कट होण्याची शक्यता आहे. क्लासिफिकेशन ऑफ सिरॅमिक. हे जे स्क्रीन वरती दिसतं ते क्लासिफिकेशन ल्या दोन साइडला मी एक्सप्लेन करते नंतर. स्क्रीन हा आली.
ओके लिहा